नमस्ते सुप्रभातम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। नमस्ते। आपण भगवद्गीतेचा सर्टिफिकेट कोर्स जो आहे त्याचा भगवद्गीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आपल्याला दोन पेपर आहेत, पेपर एक आणि पेपर दोन, प्रश्नपत्र एक आणि प्रश्नपत्र दोन. त्यापैकी प्रश्नपत्र एक मध्ये तुम्हाला तिसरा अध्याय आहे, तो आज आपण पाहणार आहोत. दुसरा अध्याय पूर्वी पाहिलेला आहे आपण, आता तिसरा अध्याय पाहणार आहोत. तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. साधारण दुसरा अध्याय जेव्हा तुम्ही शिकलात तेव्हा तुम्हाला एक भगवद्गीतेची कल्पना किंवा पूर्वपीठिका माहिती स्वरूपात दिलेलीच आहे, तरी सुद्धा आज एकदा आपण रिव्हिजन म्हणून पुन्हा एक भगवद्गीतेची थोडक्यात माहिती बघूया आणि त्यानंतर आपला जो कर्मयोग नावाचा तिसरा अध्याय आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. तर हे तर गीता, भगवद्गीता हा ग्रंथ तर प्रसिद्ध आहे. अगदी शास्त्रशः जरी अध्ययन केलेलं नसलं तरी साधारणपणे लहानपणापासून आपल्या कानावर श्लोक पडत असतात. कधी स्पर्धेच्या निमित्ताने वगैरे आपण 12वा अध्याय, 16वा अध्याय असे छोटे छोटे जे अध्याय आहेत ते पाठ केलेले असतात. त्यामुळे साधारण गीतेचा परिचय असतो. पण जेव्हा शास्त्रामध्ये आपण प्रवेश करतो तेव्हा नेमकं भगवद्गीता म्हणजे काय आणि शास्त्रदृष्ट्या भगवद्गीतेचं काय स्थान आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. तर प्रस्थानत्रयी असा शब्द जर आपण ऐकला असेल तर प्रस्थानत्रयीमध्ये तीन ग्रंथांचा समावेश केला जातो. एक म्हणजे उपनिषद, श्रुतीप्रस्थान, त्यानंतर गीता, स्मृतीप्रस्थान आणि ब्रह्मसूत्र, न्यायप्रस्थान. उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. तर भगवद्गीतेचं स्थान काय आहे तर प्रस्थानत्रयीमध्ये भगवद्गीतेचं महत्वाचं स्थान आहे. आणि भगवद्गीता ही घेतली कुठून, कशातून बरं आली तर महाभारतातील जे भीष्म पर्व आहे त्यातले 23व्यापासून 40व्या अध्यायापर्यंतचा जो भाग आहे तो म्हणजे सध्या आपल्या समोर असलेली भगवद्गीता. आणि भगवद्गीतेचं स्वरूप जर आपण पाहायला गेलं तर एकूण 18 अध्याय आहेत आणि त्याच्यामध्ये 700 श्लोक असलेले आपल्याला दिसतात. पहिल्या 1 ते 6 अध्यायांमध्ये साधारण कर्माची चर्चा, त्याच्यानंतर 7व्यापासून 12व्या अध्यायामध्ये भक्तीशी संबंधित विषय आलेले दिसतात आणि त्यानंतर 13व्यापासून 18व्या अध्यायामध्ये आपल्याला ज्ञानाची चर्चा असलेली दिसते. आणि मुख्य स्वरूपाचा हा कसा ग्रंथ आहे तर प्रत्येक अध्यायामध्ये श्लोक असलेले आपल्याला दिसतात. आणि श्रीकृष्ण म्हणजे ज्याला इथे भगवंत असं म्हटलेलं आहे तर भगवंत आणि अर्जुन यांच्यामधला संवाद म्हणजेच काय आहे तर भगवद्गीता हा ग्रंथ जो आपल्या समोर आता उपलब्ध आहे तो आहे. संवादात्मक स्वरूपाचा ग्रंथ आहे. एक आपल्याला कथा माहितीच आहे की जेव्हा युद्ध करायला अर्जुन रणांगणी उभा ठाकला त्यावेळी स्वतःच्या कर्मापासून किंवा एकंदर आपल्या शत्रू पक्षामध्ये आपलेच बंधू बांधव उभे आहेत हे पाहून अर्जुनाच्या मनामध्ये युद्ध न करण्याची जी भावना उत्पन्न झाली. म्हणजेच एक क्षत्रियाचं जे कर्तव्य असतं की युद्ध करणं त्यापासून तो कुठेतरी च्यूत होऊ पाहत होता. आणि त्यावेळी भगवंताने म्हणजे साक्षात श्रीकृष्णाने आपल्या शिष्याला म्हणजेच अर्जुनाला केलेला हा उपदेश आहे. अर्जुनाच्या मनामध्ये येणारे निरनिराळे प्रश्न आणि त्यांना दिलेली भगवंताने जे काही उत्तर आहेत त्याच्या स्वरूपात या ग्रंथाची मांडणी झालेली आपल्याला दिसते. आता आपला प्रस्तुतचा जो अध्याय आहे सदर तिसरा अध्याय, तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. कर्म म्हणजेच काय तर ज्याला आपण म्हणतो की ऍक्शन किंवा क्रिया, आणि योग या शब्दाचा अर्थ आहे की युनियन. म्हणजेच काय तर योग म्हणजे सामान्यपणे जो योगा करणं वगैरे असा इथे अर्थ अभिप्रेत नाहीये, तर योगा थ्रू ऍक्शन म्हणजे कर्माच्या द्वारे त्या परमात्म्याप्रती पोहोचणं किंवा त्या भगवंताच्या स्थानाप्रती पोहोचणं, याच्यासाठी कर्म हे एक माध्यम मानलेलं आपल्याला दिसतं. दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही सांख्ययोग नावाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानाचं महत्व आपण पाहिलं. आता ज्ञान श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ असा जो पुढे अर्जुन प्रश्न करेल त्याच्याविषयी उत्तर देताना भगवंताने कर्माची जी काही स्तुती केली, कर्माचं जे काही स्वरूप सांगितलं ते या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आपण अध्यायाला सुरुवात करूया. अथ तृतीयोऽध्यायः अर्जुन उवाच. ज्या ज्या ठिकाणी अर्जुन उवाच असं म्हटलं जातं त्या ठिकाणी अर्जुन बोलला किंवा अर्जुन म्हणाला असा अर्थ घ्यायचा.
जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. तर अर्जुनाने प्रश्न विचारलाय. अर्जुन म्हणतोय की हे जनार्दना किंवा हे केशवा, जर तुला किंवा तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ आहे असे जर वाटते, जायसी चेत म्हणजे जर कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे हे तुम्हाला माहित आहे किंवा जर असं तुम्हाला वाटतं, तर मग तुम्ही मला तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव. तर मग हे केशवा तू मला घोरे माम म्हणजे भयंकर अशा कर्म करण्यास का बरं प्रवृत्त करत आहेस किंवा या कर्म मार्गामध्ये तू मला का बरं प्रेरित करत आहेस, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. त्यानंतर तो म्हणतो व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयोगाचा उपदेश भगवंताने अर्जुनाला दिलेला आहे आणि त्यानंतर आता इथे कर्मयोगाची चर्चा आलेली आहे. तर पहिल्या श्लोकामध्ये त्याने म्हटलं की हे कृष्णा किंवा हे केशवा, जर या कर्माची गती गहन आहे किंवा हे कर्म भयंकर असं आहे, तर हे कर्म करण्यासाठी तू मला का बरं प्रवृत्त करत आहेस. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये तो म्हणतो व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे, म्हणजे माझ्या बुद्धीला तू तुझ्या मिश्र अशा भाषणाने किंवा मोहित करणाऱ्या अशा तुझ्या शब्दांनी तू माझ्या बुद्धीला का बरं मोह घालत आहेस किंवा मिश्र भाषणाने तू माझ्या मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये का बरं संभ्रम निर्माण करत आहेस. त्यापेक्षा तू मला एकच निश्चित अशी गोष्ट सांग. तदेकम वद निश्चित्य, वद म्हणजे सांग, एकच निश्चित स्वरूपाची अशी तू मला गोष्ट सांग, ज्यामुळे श्रेयोही अहमाप्नुयाम म्हणजे ज्यामुळे मी काय करू शकेन, श्रेयस किंवा इष्ट जे काही आहे किंवा श्रेय कल्याणकारी जे काही आहे त्याची मी प्राप्ती करू शकेन. त्यानंतर याच्या उत्तरादाखल भगवान म्हणतात श्री भगवानुवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. लोकेस्मिन, लोक म्हणजे हे जग किंवा हा जो काही संसार आहे त्याला उद्देशून म्हटलंय लोकेस्मिन, अस्मिन लोके या लोकामध्ये द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया अनघ. अनघ हे अर्जुनाला उद्देशून आलेलं विशेषण आहे. अनघ म्हणजे हे निष्पापा, या जगामध्ये मी पूर्वीच काय सांगितलेले आहेत, दोन प्रकारच्या निष्ठा माझ्याकडून सांगितल्या गेल्या आहेत. मग या दोन प्रकारच्या निष्ठा कोणत्या बरं, तर एक ज्ञाननिष्ठा आणि दुसरी आहे कर्मनिष्ठा. म्हणजेच काय, त्या परमस्थानापर्यंत किंवा मोक्षापर्यंत पोहोचण्यासाठी सांगितलेली दोन साधनं, एक कर्म मार्गाचं तुम्ही आचरण करू शकता किंवा दुसरा म्हणजे ज्ञानमार्ग. म्हणून भगवंत म्हणतात या लोकांमध्ये पूर्वीच माझ्याकडून दोन निष्ठा सांगितल्या गेल्या आहेत. एक म्हणजे सांख्ययोगांची निष्ठा ज्ञानयोग आणि दुसरी म्हणजे योग्यांची निष्ठा, तो म्हणजे कर्मयोग. त्यानंतर चौथ्या श्लोकामध्ये म्हणतात न कर्मणामनारंभात नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. म्हणजे कोणताही मनुष्य, या लोकामध्ये असलेला कोणताही जीव हा कर्म केल्याशिवाय निष्कर्मतेला पोहोचत नाही. आता निष्कर्मता म्हणजेच काय नेमकं, आता तुम्ही जर या स्टडी मटेरियल मध्ये तुम्ही जर वाचलं असेल तर सुरुवातीच्या भागामध्ये कर्म, विकर्म, अकर्म असे 3 शब्द आलेले दिसतात. कर्म म्हणजे शास्त्राने सांगितलेलं, शास्त्राने जो काही उपदेश दिला, शास्त्रविहित कर्म म्हणजेच कर्म. विकर्म म्हणजे शास्त्राने जो काही उपदेश दिलेला आहे त्याच्या विरुद्ध कर्म करणं म्हणजे विकर्म. आणि कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे कर्मामध्ये अकर्म पाहणं आणि अकर्मामध्ये कर्म पाहणं. म्हणजेच थोडक्यात काय, तर कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निष्काम भावनेने कर्म करणं. तर भगवंत म्हणतात म्हणजे कोणताही जीव किंवा कोणताही मनुष्य कर्म केल्याशिवाय निष्कर्मतेला पोहोचत नाही, म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही. आणि कर्मांचा फक्त त्याग केल्याने
कोणालाही सिद्धी किंवा सांख्यनिष्ठेला कोणीही प्राप्त होत नाही. म्हणजे आता काहींच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो इथे की अकर्म म्हणजे कर्म न करताच ज्ञान प्राप्त होतं का? तर नाही. म्हणजे त्या अकर्माच्या अवस्थेला जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर ती अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा व्यक्तीला कर्म करणं हे आवश्यकच आहे. पुढे ही गोष्ट अधिक स्पष्ट होते. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्म कृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतीजैर्गुणैः. म्हणजे नाही कश्चित क्षणमपि म्हणजे जर व्यक्तीने असं ठरवलं मी कोणतंही कर्म करणार नाही तर निसंशयपणे कोणताही मनुष्य किंवा कोणताही जीव कोणत्याही वेळी एक क्षणभर सुद्धा काम न करता किंवा कर्म न करता राहूच शकत नाही. का बरं? कारण सर्व मनुष्य समुदाय किंवा मनुष्य मात्र हे कशापासून उत्पन्न झालेले आहेत? तर प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत. आणि ही प्रकृती कशी बरं उत्पन्न झालेली आहे? तर प्रकृती ही गुणांमुळे उत्पन्न झालेली आहे. आता हा शब्द कदाचित तुम्हाला नवीन असू शकतो. गुण आपल्याला माहित असतात. सात्विक गुण, राजस गुण आणि तामसिक गुण. सत्व, रज आणि तमस या 3 गुणांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती. आणि या 3 गुणांमध्ये जेव्हा क्षोभ उत्पन्न होतो त्यावेळी उत्पन्न होते ती सृष्टी. आणि हा मनुष्य समुदाय हा कसा बरं उत्पन्न झाला? तर या प्रकृतीपासून उत्पन्न झाला. त्यामुळे प्रकृतीमध्ये जे गुण आहेत ते 3 गुण या मनुष्यामध्ये सुद्धा येतात. आणि मनुष्याची जरी इच्छा नसेल तरी सुद्धा हे 3 गुण म्हणजेच मनुष्य हा प्रकृतीमध्ये किंवा प्रकृतीच्या गुणांमध्ये बद्ध असल्यामुळे या 3 गुणांच्या वश होऊन मनुष्य हा कर्माधीन होतो किंवा त्याला कर्म करण्यास हे 3 गुण भाग पाडतात. यानंतर पुढे म्हणतात कर्मेंद्रियाणि संयम्य यः आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. तुम्हाला अभ्यास प्रश्नांमध्ये दिले मिथ्याचार म्हणजे काय? आता मिथ्या या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित असतो की खोटं. मग इथे नेमकं मिथ्याचार म्हणजे काय म्हटलेलं आहे? तर म्हणतात कर्मेंद्रिय आणि संयम्य. आता ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय या गोष्टी तुम्हाला माहित असतील. पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे कान, नाक, डोळे, त्वचा आणि जिव्हा. आणि कर्मेंद्रिय म्हणजे वाक, पाणी, पाद, पायू आणि उपस्थ. व्यक्ती जी काही कार्य करतो किंवा कर्म करतो ही पंच ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रिय यांच्या सहाय्याने करत असतो. तर कर्मेंद्रियाणि संयम्य यः आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. मूढ म्हणजे मूर्ख. म्हणजेच थोडक्यात इथे मूर्ख म्हणजे आपण बोलीभाषेमध्ये जसा मूर्ख शब्द वापरतो तसा इथे अर्थ नाहीये, तर अज्ञ. तर जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेच म्हणजे बलपूर्वक वर आवरून धरतो, म्हणजे वर दाखवताना इंद्रियांचा संयम मी साधलेला आहे असं जो दाखवतो, परंतु मनाने मात्र इंद्रियांच्या विषयामध्येच किंवा त्यांच्या चिंतनामध्येच जो रममाण असतो असा व्यक्ती, त्याला इथे काय म्हटलेलं आहे तर मिथ्याचारी असं म्हटलेलं आहे. म्हणजे शास्त्रामध्ये काय अपेक्षित आहे? जर चित्तशुद्धी करायची असेल किंवा शास्त्रविहित जर तुम्हाला कर्म करायचं असेल तर इंद्रिय संयम असणं हे आवश्यक आहे. मग इंद्रिय संयम हा कसा असला पाहिजे? केवळ वर इंद्रिय संयम दाखवणं आणि मनाने त्या इंद्रिय ज्या ज्या विषयांशी जोडलेली गेली आहेत त्यांचं चिंतन करत राहणं हे योग्य आहे का? तर नाही. आता उदाहरणार्थ बघायचं झालं तर नेत्र हे जर इंद्रिय आपण घेतलं तर त्याचा विषय काय आहे की रूप. मग या नेत्राची प्रवृत्ती ही अंतरिदृष्ट्या झाली पाहिजे, म्हणजे आंतरिक प्रवृत्ती झाली पाहिजे. म्हणजे या नेत्रांनी कशाचं ग्रहण केलं पाहिजे तर स्वरूपाचं ग्रहण करण्यामध्ये त्यांची गती असली पाहिजे. परंतु सामान्य माणसं काय करतात तर नेत्रेंद्रियाद्वारे किंवा आपल्या डोळ्यांद्वारे रूपाचं ग्रहण करणं म्हणजे स्वरूपाचं ग्रहण करण्याऐवजी बाह्य संसारिक जगामध्ये जे जे काही आपल्याला रूप दिसतं त्याचं ग्रहण करण्यामध्ये जर तुमची प्रवृत्ती असेल तर तुम्ही इंद्रिय संयम करू शकत नाही. या जसं एक इंद्रिय म्हणजे नेत्रेंद्रियाचं उदाहरण सांगितलं त्याचप्रमाणे श्रोत्र म्हणजे कर्ण असतील, त्याच्यानंतर जिव्हा म्हणजे रसाची अनुभूती असेल. प्रत्येक इंद्रियाचे ठराविक असे विषय सांगितले जातात. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत पंच ज्ञानेंद्रियाचे.
यांची वृत्ती कशी असली पाहिजे, तर बाह्य वृत्ती न होता आंतरिक दृष्टी असली पाहिजे किंवा आंतरिक प्रवृत्ती झाली पाहिजे. परंतु जो मनुष्य अज्ञ आहे किंवा मूर्ख आहे, हा वर दाखवताना इंद्रिय आपल्या संयमात आहेत किंवा मी इंद्रियांचा संयम केलेला आहे असं दाखवतो, परंतु मनाने मात्र त्यांच्या विषयांचं चिंतन करत असतो. त्याला त्याने म्हटलंय की मिथ्याचारी किंवा दांभिक असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर आता पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगम असक्तः स विशिष्यते. आता याच्या बरोबर विरुद्ध आता मिथ्याचारी कोणाला म्हणायचं हे त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर म्हणतात आता श्रेष्ठ व्यक्ती कोण, पण आता म्हणतात हे अर्जुना, जो मनुष्य किंवा जी व्यक्ती मनाने आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवते किंवा ज्या व्यक्तीने मनाने आपल्या इंद्रियांना काबूत ठेवलेला आहे किंवा ताब्यात ठेवलेला आहे किंवा ताब्यात ठेवून आसक्त न होता, म्हणजे त्या इंद्रियांच्या विषयामध्ये आसक्त न होता, इंद्रियासक्त न होता सर्व इंद्रियांद्वारा कर्मयोगाचेच आचरण करते. म्हणजेच आपलं जे काही विहित कर्म आहे त्याचंच आचरण करते, अशा व्यक्तीला काय म्हटलंय तर त्यांनी श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. त्यानंतर म्हणतात की कर्म करणं हे आवश्यकच आहे. याचं प्रतिपादन करताना हा श्लोक येतो, नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीर यात्रापि च तेन प्रसिद्धेत कर्मणः. म्हणजे म्हणून हे अर्जुन, आता मिथ्याचारी कोणाला म्हणायचं हे सांगितलं, श्रेष्ठ कोणाला म्हणायचं हे सांगितलं. त्यानंतर म्हणतात आता कर्म म्हणजे शास्त्रविहित, शास्त्राने जे अमुक अमुक एक करावं किंवा वर्णाश्रमाला उद्देशून जी प्रत्येक वर्ण आणि आश्रमासाठी जी काही ठराविक कर्तव्य सांगितलेली आहेत, ज्याला आपण चतुर्विध पुरुषार्थ हे जर तुम्ही ऐकलं असाल, म्हणजेच एक मिनिट फक्त मला स्क्रीन शेअर करू. हा, आपण श्लोक पाहतो तो 8वा. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीर यात्रापि च तेन प्रसिद्धेत कर्मणः. म्हणजे हे अर्जुना, तू शास्त्रविहित कर्म किंवा कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझी शरीर यात्रा सुद्धा चालणार नाही. म्हणजे अकर्म करावं म्हणजे कर्म करणं सोडून द्यावं का, तर नाही. म्हणजे इथे सांगतात कर्म करणं हे प्रत्येकासाठी आवश्यकच आहे आणि आपली शरीर यात्रा चालावी
यासाठी किंवा शारीरिक व्यवहार चालावे यासाठी तरी व्यक्तीला कर्म करावंच लागतं. म्हणजे आपण नुसतं शांत बसून जरी पापण्यांची उघडझाप केली तरी सुद्धा ते कर्मच असतं. म्हणजे क्षणभर सुद्धा, जसं मागच्या श्लोकात म्हटलं, क्षणभर सुद्धा व्यक्ती कर्म न करता राहू शकत नाही. त्यानंतर म्हणतात, यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. म्हणजे यज्ञानिमित्त किंवा यज्ञाच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला मनुष्य किंवा अडकलेला मनुष्य समुदाय कर्मबंधनांनी बांधला जातो. म्हणूनच हे अर्जुना, तू कशा प्रकारे कर्म कर, तर आसक्ती सोडून केवळ यज्ञासाठीच कर्म कर किंवा उत्तम प्रकारचे कर्म कर. आता यज्ञार्थ कर्म करणं म्हणजेच काय, तर ईश्वरार्पण बुद्धीने किंवा त्या ईश्वरासाठीच कर्म करणं म्हणजेच यज्ञार्थ कर्म होय. म्हणजे केवळ फक्त स्वतःचा स्वार्थ बघून कर्म करणं अपेक्षित नाही, केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी कर्म करू नये, तर त्या ईश्वरार्पण बुद्धीने किंवा त्या ईश्वरासाठीच मनुष्याने कर्म करावं किंवा इतरांचं कल्याण व्हावं या दृष्टीने मनुष्याकडून कर्म केलं जावं. त्यानंतर आता यज्ञ संकल्पनेचं वर्णन 10व्या श्लोकापासून करतात. म्हणतात, सह यज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वमेष वो स्पष्ट कामधु. म्हणजे आता पूर्वी प्रजापतीने, आता जसा हा मनुष्य समुदाय निर्माण झाला किंवा जसं प्रकृतीपासून ही सृष्टी उत्पन्न झाली, तर प्रजापतीने किंवा ब्रह्मदेवाने या कल्पाच्या आरंभीच म्हणजे सुरुवातीलाच यज्ञासह काय उत्पन्न केली, तर यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्या प्रजेला उपदेश दिला. काय बरं उपदेश दिला, तर तुम्ही काय करा, या यज्ञाच्या द्वारे स्वतःचा उत्कर्ष किंवा स्वतःचे कल्याण साधा आणि हा यज्ञ तुमच्या सर्व इच्छा किंवा इच्छित अशी मनोरथ पूर्ण करणारा असा हो, असं कल्पारंभी प्रजापतीने किंवा ब्रह्मदेवाने या प्रजेला उपदेश केला. म्हणजेच थोडक्यात काय, देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयं परमवाप्स्यत. देवान भावयता अनेन, अनेन नाम अनेन यज्ञेन, म्हणजेच प्रजेला उद्देशून म्हणतात, तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा, त्यांना संतुष्ट करा आणि मग तुमच्या या यज्ञ कर्माने किंवा तुम्ही अर्पण केलेल्या आहुतीने किंवा केलेल्या यज्ञामुळे देवता काय होतील, तर प्रसन्न होतील, पुष्ट होतील आणि त्या तुम्हालाही पुष्ट करतील. आता इथे म्हटलंय परस्परम भावयन्तः श्रेयम परमवाप्स्यथ. म्हणजे त्या देवतांना तुम्ही पुष्ट करा आणि त्या देवता संतुष्ट होऊन तुम्हाला पुष्ट करतील. म्हणजे अशा प्रकारे केवळ निस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करण्यासाठी तुम्ही उन्नती करण्यासाठीच तुम्ही परमकल्याणकारी अशा यज्ञाचे आचरण करा किंवा यज्ञ करून परमकल्याणाला प्राप्त व्हाल, असं भगवंत म्हणतात. त्यानंतर म्हणतात, इष्टान भोगान्नि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. आता इथे म्हटलंय की यज्ञाने संतुष्ट झालेल्या किंवा पुष्ट झालेल्या ज्या देवता आहेत त्या तुम्हाला न मागता सुद्धा, तुम्हाला म्हणजे कोणाला, तर त्या प्रजेला न मागता सुद्धा इच्छित अशी तुमची मनोरथ पूर्ण करतील आणि इच्छित असे भोग निश्चितच तुम्हाला देतील किंवा देत राहतील. आणि अशा रीतीने देवतांकडून प्राप्त झालेले भोग हे तुम्ही काय करायला हवे, तर त्यांना त्या भोगांचा उपभोग घेण्यापूर्वी देवतांना ते अर्पण करणं आवश्यक आहे. परंतु देवतांनी संतुष्ट होऊन मनुष्याला दिलेले जे काही भोग आहेत ते किंवा कोणतीही एखादी वस्तू असेल, विषय असेल, तर ते भोग त्या देवतांना आधी अर्पण न करता जो पुरुष ते स्वतःच खातो किंवा त्याचा उपभोग घेतो त्याला काय म्हटलंय, तर स्तेन, म्हणजे साक्षात तो चौर्यच करतो किंवा साक्षात तो चोरच होय, असे त्यांनी म्हटले.
म्हणजे यज्ञाने यज्ञकर्माने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागता निश्चितच तुमची मनोरथ पूर्ण करतील आणि निश्चितच उपभोग तुम्हाला खात्रीने देतील. परंतु अशा रीतीने देवतांनी संतुष्ट होऊन दिलेले जे भोग आहेत ते देवतांना अर्पण न करता जर तुम्ही ते स्वतःच भोगलेत किंवा ज्या व्यक्तीने किंवा पुरुषाने ते भोग अर्पण न करता स्वतः जर ते खाल्ले तर तो व्यक्ती कसा समजावा तर स्तेन म्हणजे साक्षात तो चोरच होय असे त्यांनी इथे म्हटले. त्यानंतर म्हणतात यज्ञशिष्टशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः पूज्यन्ते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. म्हणजे यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात. म्हणजे यज्ञ करून देवतांना इत्यादी भोग अर्पण करून उरलेलं शिल्लक राहिलेलं जे अन्न ग्रहण करतात किंवा जे अन्न खाणारे जे श्रेष्ठ पुरुष आहेत ते पुरुष कशापासून मुक्त होतात तर सर्व पापांपासून मुक्त होतात. परंतु जे पापी लोक आहेत ते स्वतःच्या शरीर पोषणासाठीच फक्त अन्न शिजवतात, ते तर पापच खातात. म्हणजे इथे काय अपेक्षित आहे तर व्यक्तीने यज्ञ करून संतुष्ट झालेल्या देवता ज्या आहेत त्यांनी जे काही भोग व्यक्तीला दिलेले आहेत ते देवतांना अर्पण करून मग त्याचा उपभोग घेणं अपेक्षित आहे. परंतु ज्या अज्ञ व्यक्ती असतील जे पापी व्यक्ती आहेत त्या व्यक्ती केवळ स्वतःच्या शरीर भरण पोषणासाठीच अन्न शिजवतात, ते देवतांना अर्पण करत नाहीत. म्हणजे विधिवत देवतांना जे देणं अपेक्षित आहे ते देत नाहीत. त्यामुळे ते साक्षात ते अन्नाचा जो उपभोग घेतात किंवा जे अन्न खातात ते म्हणजे काय आहे तर साक्षात ते पापच खातात असं त्यांनी इथे म्हटले. त्यानंतर आता इथे सृष्टीचा क्रम सांगितलेला आहे. म्हणजेच जशी शरीर यात्रा चालावी यासाठी कर्म करणं आवश्यक आहे, तशीच शरीर यात्रेबरोबरच हे जे काही आपलं सृष्टीचं चक्र आहे ते सुद्धा नियमितपणे चालावं यासाठी सुद्धा इथे उपाय केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे जसा व्यक्तीला इथे उपदेश केलेला आहे, म्हणजे जसा व्यक्तीचा शारीरिक मानसिक रित्या समतोल साधण्यासाठी जसा इथे भगवंताने उपदेश केलेला आहे त्याचप्रमाणे या सृष्टीमध्ये किंवा या लोकामध्ये राहणारी जे मनुष्य प्राणी आहेत त्यांनी ज्या परिसरात तुम्ही राहता किंवा ज्या सृष्टीमध्ये तुम्ही राहता त्या सृष्टीचा क्रमही ढळू नये याची सुद्धा काळजी घेतलेली आपल्याला इथे दिसते. तर यासाठी त्यांनी काय सांगितलं तर यज्ञ यागात कर्मानुष्ठान तुम्ही कसं करणं अपेक्षित आहे आणि जर यज्ञ याग इत्यादी जर तुम्ही केले तर मी पण या लागलो सृष्टी जगाचं चक्र हे नियमितपणे चालू राहील यासाठी व्यक्तीने काय करणं अपेक्षित आहे. तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये म्हटलंय बघ, या धर्माचे अनुशासन पाळून विधिवत यज्ञ यागादी कर्मानुष्ठान केल्यास जगाचे चक्र चालू राहते. या निसर्गाचं चक्र. प्लीज म्यूट करा, जर तुम्हाला काही शंका विचारायची नसेल तर म्यूट कर. तर आता यज्ञाची उत्पत्ती कशी झाली इत्यादी सांगतात किंवा अन्न कसं उत्पन्न झालं, पर्जन्य कसं उत्पन्न होतं, यज्ञ कसा उत्पन्न होतो याचा क्रम इथे सांगितलेला दिसतो. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्न संभवः यज्ञात् भवन्ति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मो ब्रह्मोद्भवम् इति गेला आवाज. ब्रह्माक्षर समुद्रवम् तत्सत्सर्गात् ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयम् आता
ठीक आहे, आपण 15वा श्लोक पाहत होतो. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञकर्म समुद्भवः. म्हणजे अन्नात् भवन्ति भूतानि, सर्व प्राणी मात्र हे अन्नापासून उत्पन्न होतात. पर्जन्यात अन्न संभवः, म्हणजे पर्जन्यापासून किंवा पावसापासून अन्न निर्माण होते. यज्ञात भवती पर्जन्य, मग पर्जन्य कशापासून उत्पन्न होतं, तर यज्ञामुळे पाऊस पडतो किंवा पर्जन्याची निर्मिती होते. आणि यज्ञ कर्म समुद्भव, मग हा यज्ञ कशापासून उत्पन्न होतो, तर यज्ञ हा विहित कर्मामुळे उत्पन्न होतो. आणि कर्म समुदाय हा वेदांपासून उत्पन्न होतो व वेद हे अविनाशी अशा परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत. असे अर्जुना तू समज, असा उपदेश भगवंत त्याला करतात. यावरून असं सिद्ध होतं की सर्वव्यापी परम अक्षर किंवा परमात्मा जो आहे तो नेहमीच यज्ञामध्ये प्रतिष्ठित आहे, असा याचा भावार्थ. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थ सजीवती. आता म्हणतात, हे अर्जुना किंवा हे पार्था, जो पुरुष किंवा जी व्यक्ती या जगात अशा प्रकारे म्हणजे परंपरेने चालत आलेले किंवा परंपरेने चालू असलेल्या या सृष्टीक्रमाला अनुसरून वागत नाही, म्हणजे शास्त्रविहित असं आचरण करत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही, ती व्यक्ती किंवा इंद्रियांच्या द्वारा भोगात रममाण होणारी पापी अशीच बनते. किंवा जो व्यक्ती इंद्रियांच्या द्वारा भोगात रममाण होणारा आहे तो पापी पुरुष आयुष्य असलेला जरी त्याला जीवन लाभलं तरी तो व्यर्थच जगतो. म्हणजे जन्माला आल्यावर व्यक्तीने शास्त्रविहित कर्म किंवा शास्त्राने जो उपदेश दिलेला आहे, आपल्या वर्ण आणि आश्रमानुसार जी जी काही कर्तव्य सांगितलेली आहेत त्या कर्तव्याचं आचरण करणं, आणि ते सुद्धा या प्रकारे आचरण करणं अपेक्षित आहे. परंतु किंवा आपली शरीर यात्रा सुरू ठेवण्यासाठी आणि या सृष्टीचा सुद्धा आपण काय म्हणू शकतो समतोल राखण्यासाठी यज्ञार्थ कर्म करणं, ईश्वरार्थ कर्म करणं अपेक्षित आहे. परंतु जी व्यक्ती याप्रमाणे आचरण करत नाही किंवा परंपरेने चालू असलेल्या सृष्टीक्रमाला अनुसरून जी व्यक्ती वागत नाही, आपल्या कर्तव्याचं पालन करत नाही, अशी व्यक्ती जीवन लाभूनही, अशा व्यक्तीला आयुष्य लाभूनही तिचं जीवन व्यर्थच समजावं किंवा तो पुरुष व्यर्थच समजावा, असे त्यांनी इथे म्हटले. त्यानंतर 17व्या श्लोकामध्ये म्हणतात, यस्त्वात्मरतिरेव स्याद् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. मग आता जो मनुष्य आत्म्यातच रममाण झालेला आहे, म्हणजे ज्याची बुद्धी ही परमात्म्यामध्ये लीन झालेली आहे, जो त्या परमात्म्याच्या जो अनुभव येतो किंवा परमतत्वाच्या प्राप्तीने जे काही विवेक ज्ञान इत्यादी प्राप्त झालेला आहे, त्या आत्म्यातच जो संतुष्ट आहे, जो तृप्त आहे, आत्मसंतुष्ट जो असतो, तो केवळ त्याच्यासाठी कोणतंच कर्तव्य उरत नाही. आता बघा, हा श्लोक महत्वाचा आहे. म्हणजे जी व्यक्ती, आता तुम्ही दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलंय की ज्ञानी व्यक्ती, तर ज्या व्यक्तीला म्हणजे कर्म करून जसं चित्त शुद्ध झालेलं आहे आणि चित्ताचं मालिन्य दूर झाल्यामुळे परमतत्वाचं ज्ञान घेण्यास जी व्यक्ती पात्र झालेली आहे आणि त्याच्यासाठी साधना करून त्या व्यक्तीने आत्मतत्वाचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे आणि त्या आत्मतत्वामध्ये जी व्यक्ती रममाण झालेली आहे आणि आत्म्यातच जी तृप्त आहे आणि आत्म्यातच जी संतुष्ट आहे, अशा व्यक्तीसाठी खरं तर कोणतंच कर्तव्य उरत नाही. नैव तस्य कृतेनार्थेना कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. म्हणजे त्या महान पुरुषाला
या विश्वात कर्म करण्याने काही प्रयोजन उरत नाही किंवा कर्म न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही. म्हणजे अशा व्यक्तीने जी आत्मतत्वाच लीन झालेली आहे किंवा आत्मतत्वात जी संतुष्ट आणि तृप्त झालेली अशी व्यक्ती आहे, तिला या जगामध्ये खरं तर पाहायला गेलं तर कोणतंही कर्तव्य असं उरतच नाही. म्हणजे या जगामध्ये तिने असून कोणतं कर्म केलं काय किंवा कर्म न केलं काय त्याच्यासाठी काहीच ते प्रयोजन उरत नाही. कारण तिला ऑलरेडी जीवनामध्ये जे काही प्राप्त करायचं आहे त्याची प्राप्ती झालेली असते. परंतु प्रयोजन असं काहीच उरत नाही असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर म्हणतात, तसंच सर्व प्राणी मात्रातही त्याचा जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही. म्हणजेच कोणासाठी म्हणजे कोणत्याही प्राणी मात्रांचं कल्याण करावं हा भाव तर असतोच, परंतु त्याच्याही पार गेलेली जी व्यक्ती आहे ती स्वार्थासाठी किंवा कोणत्याही प्राणी मात्रांमध्ये कोणताही स्वार्थाचा संबंध ठेवून ती कोणताही कर्म करत नाही किंवा कोणत्याही प्राणी मात्रांशी तिचा जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही. तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्यचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणूनच आता अर्जुनाला इथे भगवंत उपदेश करतात, म्हणूनच तू आसक्त न होता कर्तव्य कर्म जागरूकपणे किंवा लक्षपूर्वक करीत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्यच परमात्म्याला जाऊन मिळतो. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की आत्म्यामध्येच रममाण होणारी आणि आत्मतत्वामध्ये तृप्त आणि आत्मसंतुष्ट अशी जी व्यक्ती आहे तिच्यासाठी या जगामध्ये कोणतंही कर्तव्य कर्म उरत नाही. म्हणजे या जगामध्ये किंवा या विश्वामध्ये असून सुद्धा त्या व्यक्तीनं कोणतं कर्म न केलं काय त्याच्यासाठी त्याचं काहीच प्रयोजन उरत नाही. मग या व्यक्ती नेमकं कशा प्रकारे कर्म करतात म्हणून त्यांना अशी अवस्था प्राप्त होते, तर या श्लोकातून आपल्याला समजतं. इथे म्हणतात, तस्माधी असक्त सततम कार्यम कर्म समाचर. म्हणजे अर्जुनाला उपदेश देतात, तुला जर या स्थितीला पोहोचायचं असेल तर तू नेहमी कशा प्रकारे कर्म कर, तर कोणतंही कर्म करताना त्याच्यामध्ये आसक्ती बाळगू नकोस. म्हणजे हे माझं आहे, याचा करता मी आहे अशी जी काही बुद्धी असते किंवा या कर्माचं जे काही फळ प्राप्त होईल त्याचा उपभोक्ता मीच आहे आणि त्या कर्माचं फळ जे काही प्राप्त झालं ते माझ्यामुळेच प्राप्त झालं, मी केलेल्या प्रयत्नामुळेच प्राप्त झालं, असे जे काही मनामध्ये विचार येतात किंवा जी काही कर्मफलाची आसक्ती निर्माण मनामध्ये होते ती आसक्ती सोडून केवळ कर्तव्य म्हणून तू जर कर्म केलंस तर अशा प्रकारे केवळ कर्तव्य म्हणून कर्म जी व्यक्ती करते ती व्यक्ती किंवा तो मनुष्य कशास प्राप्त होतो किंवा कशापर्यंत पोहोचतो, तर साक्षात त्या परमात्म्याला जाऊन मिळतो. त्यामुळे तुला जर साक्षात त्या परम स्थानापर्यंत पोहोचायचं असेल किंवा परमात्म्याला जाऊन मिळायचं असेल तर तू काय कर, आसक्ती सोडून कर्म कर. म्हणजे जे निष्काम कर्म त्यांनी म्हटले. त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, कर्मण्येव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. आता मग इथे त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत की अशा व्यक्ती कोण बरं होऊन गेल्या, त्यांनी अशा प्रकारे कर्माचं अनुष्ठान केल्यामुळे काय बरं झालं, तर म्हणतात जनक इत्यादी जे ज्ञानी लोक होऊन गेले त्यांनी आसक्त रहित होऊनच कर्मे केली आणि त्यामुळेच ते परमसिद्धीला प्राप्त झाले. म्हणूनच लोकसंग्रहाच्या दृष्टीने तू कर्म कर किंवा लोकसंग्रहाच्या दृष्टीनेच कर्म करणं योग्य आहे. आता इथे नेमकं लोकसंग्रह म्हणजे काय इथे तुम्हाला अधिक स्पष्ट करून सांगितलंय. म्हणजे काही व्यक्ती ज्या असतात या विश्वामध्ये आपण पाहतो की स्वतःच्या योग तपोबलाने ज्ञानाची प्राप्ती करून सुद्धा ते या विश्वामध्ये विचरण करीत असतात. या विश्वामध्ये त्यांचा राहण्याचा उद्देश एकच असतो. म्हणजे जसं त्यांनी इथे उदाहरण दिले, जनक इत्यादी सारखे जे ज्ञानी लोक होऊन गेले त्यांनी आसक्ती रहित होऊन कर्म केलं आणि ते आसक्ती रहित कर्म करून परमपदाची प्राप्ती झाली
किंवा ज्ञान त्यांना प्राप्त झालं, त्या परमसिद्धीला ते पोहोचले, तरी सुद्धा ते या जगामध्ये त्यांचं राहण्याचं कारण एकच होतं, ते म्हणजे लोकसंग्रहाची दृष्टी, म्हणजे लोकांचं कल्याण व्हावं या उद्देशानेच त्यांनी पुढील कर्म केलं. म्हणजेच ज्ञान इत्यादीची प्राप्ती झाली तरी सुद्धा, म्हणजे आसक्ती रहित होऊन परमपदाची प्राप्ती जरी झाली तरी सुद्धा लोकसंग्रहाच्या दृष्टीनेच कर्म करणे योग्य असते. मग आता पुढे अधिक स्पष्ट होतं, यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकास्तदनुवर्तते. म्हणजे आता व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो की सामान्य जण लोक जे असतील ते कोणाला तरी आदर्श असं मानतात आणि त्या एका व्यक्तीला आयडल किंवा आदर्श मानून आपण त्या व्यक्तीच्या मार्गानुसार चालण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कोणीतरी एक आदर्श व्यक्ती असते आणि तिला आपण काय करत असतो, अधिक सोप्या याच्यात सांगायचं म्हणजे फॉलो करणं. म्हणजे ती व्यक्ती जसं आचरण करते, जसं वागते, जसं बोलते, त्याप्रमाणे आपण तिला फॉलो करत असतो. तर इथे त्याला म्हटलं की श्रेष्ठ पुरुष ज्या प्रकारे आचरण करतो त्याप्रमाणेच सामान्य लोक किंवा इतर लोकही आचरण करतात. म्हणून म्हणजे श्रेष्ठ पुरुष जे काही प्रमाण म्हणेल, जे काही आचरण करेल, त्याचप्रमाणे इतर मनुष्य समुदायही वागू लागतो. त्यामुळेच श्रेष्ठ पुरुष जसं आचरण करेल तसं इतर लोक करत असल्यामुळे आपल्याला नेहमी जागरूक होऊन इतर व्यक्तींना प्रेरित करण्याच्या दृष्टीनेच आपलं आचरण हे कसं असलं पाहिजे, तर श्रेष्ठ असलं पाहिजे. त्यानंतर भगवंत अर्जुनाला समजावत असताना, उपदेश करताना स्वतःच उदाहरण देताना हा श्लोक येतो, न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एव च कर्मणी. म्हणजे आता भगवंत म्हणतात, खरं तर हे अर्जुना, मला या तिन्ही लोकांमध्ये काहीही कर्तव्य असं उरलेलं नाही किंवा मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असंही नाही. म्हणजे इनडिरेक्टली याचा अर्थ असा होतो की जे काही मला प्राप्त करायचं होतं, ज्या काही गोष्टी मला मिळवायच्या होत्या त्या मी मिळवलेल्या आहेत आणि मला आता वास्तविकतः पाहायला गेलं तर या तिन्ही लोकांमध्ये काहीही कर्तव्य असं माझं उरलेलं नाही. तरीही मी कर्म करीतच आहे. का? याचं कारण काय? तर श्रेष्ठ व्यक्ती जसं आचरण करते तसंच इतर मनुष्य समुदायही आचरण करतो आणि इतरांनी मार्गभ्रष्ट होऊ नये, मार्गच्युत होऊ नये यासाठी व्यक्तीने म्हणजे श्रेष्ठ व्यक्तीने जरी ज्ञानाची प्राप्ती झाली, जरी आपली परमसिद्धी झाली तरी सुद्धा इतरांना मार्गदर्शक होण्यासाठी म्हणून श्रेष्ठ कर्माचं आचरण हे नेहमी करतच राहावं. पुढच्या 23व्या श्लोकामध्ये म्हणतात, यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतीन्द्रतः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. म्हणजे कारण आता 22व्या श्लोकामध्ये म्हटलं की साक्षात म्हणजे भगवंताला सुद्धा कर्म काही चुकलेलं नाही. म्हणजे मला या तिन्ही लोकांमध्ये कर्तव्य करण्यासारखं असं काहीच उरलेलं नाही, तरी सुद्धा मी कर्म का बरं करतो? तर म्हणतात, कारण हे अर्जुना किंवा हे पार्था, जर का मी सावध होऊन जागरूकपणे कर्म केली नाहीत तर मोठे नुकसान होईल किंवा हानी होईल. कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात म्हणजेच काय, तर साक्षात भगवंताच्या मार्गाचंच व्यक्ती भाकरी अनुसरण नसते मग करत असते किंवा श्रेष्ठांचं अनुसरण करत असते. प्लीज माईक म्यूट करा. म्यूट आहे. काही शंका विचारायची नसेल तर म्यूट राहा प्लीज. ठीक आहे. त्यानंतर म्हणतात, माझ्याच मार्गाचं अनुसरण करत असल्यामुळे मला नेहमी सावध राहून कर्म हे केलंच पाहिजे. जर मी असं काही केलं नाही तर काय होईल? मोठं नुकसानच होईल. त्यानंतर 24व्या श्लोकामध्ये म्हणतात, काय बरं नुकसान होईल? उत्सिदेयुरिमे लोकान कुर्याम कर्म चेदहम संकरस्य च कर्तास्याम उपहस्यामि मां प्रजाः. म्हणून जर मी काही कर्म केले नाही तर उत्सिदेयुरिमे लोकाः, उत्सिदेयुः म्हणजे विनश्येयुः,
नाश पावतील, म्हणजे सर्व माणसे नष्टभ्रष्ट होऊन जातील किंवा नाश पावतील आणि मी या संकरतेचे काय ठरेन, कारण होईल. म्हणजेच तसेच या प्रजेचा मी घात करणारा असा होईल. म्हणून या जगामध्ये या तिन्ही लोकांमध्ये जरी मला कर्तव्य करण्यासारखं काही उरलेलं नसलं तरी सुद्धा इतर मनुष्य समुदाय श्रेष्ठ आचरण करत असल्यामुळे, म्हणजेच इथे आपण असा अर्थ घ्यायचा की भगवंत हेच श्रेष्ठ आहेत आणि ते जसं आचरण करतात तसंच इतर मनुष्य समुदायानेही करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे इथे साक्षात भगवंत म्हणतात, जर मी काही कर्म केलं नाही तर मनुष्य समुदाय काय होईल, नाश पावेल किंवा नष्टभ्रष्ट होईल आणि या प्रजेच्या नाशाचं, प्रजेच्या संकराचं कारण साक्षात मी होईल. म्हणजेच केवळ इथे असं अपेक्षित आहे की जरी परमपदाची प्राप्ती झाली, जरी ज्ञानाची प्राप्ती झाली, तरी अनुग्रहाच्या दृष्टीने म्हणजे इतर मनुष्य मात्रांचं कल्याण व्हावं या दृष्टीनेच कर्म करणं आपल्या हातून अपेक्षित आहे किंवा व्यक्तीने कर्म करणं अपेक्षित आहे. म्हणून श्रेष्ठ लोकांनी, ज्ञानी लोकांनी इतरांचं कल्याण व्हावं, प्रजेचा नाश होऊ नये यासाठी नेहमी कर्म करत राहावं. यासाठी भगवंताने स्वतःच इथे उदाहरण देऊन सांगितलं. त्यानंतर म्हणतात, सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर्लोक संग्रहम. म्हणजे हे भारता, आता इथे अर्जुनाला अजून एक विशेषण आलेले दिसतं, हे भारता कर्मांमध्ये आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्म करत आहेत त्या रीतीनेच, त्या पद्धतीनेच आसक्ती नसलेल्या विद्वानाने लोकसंग्रह करण्याच्या इच्छेनेच कर्म करीत राहावे. पुढचा श्लोक बघूया, त्यानंतर एकदम अर्थ सांगते. न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानां कर्म संगिनां जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरन्. म्हणजेच आता त्यांनी 25व्या श्लोकामध्ये म्हटलं की हे अर्जुना, कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने, ज्या पद्धतीने कर्म करतात त्या रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रहाच्या इच्छेनेच कर्म करावे. म्हणजे जरी आसक्ती रहित असलेला जो विद्वान आहे किंवा आसक्ती नसलेला जो विद्वान आहे त्याने कशा प्रकारे कर्म करावं, जसे अज्ञानी लोक कर्मासक्त असतात त्या प्रकारे त्याने कर्म करावं. म्हणजे इथे सांगण्याचा उद्देश त्यांचा एवढाच आहे, केवळ लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने विद्वानाने किंवा आसक्ती नसलेल्या पुरुषाने सुद्धा केवळ कल्याणाच्या इच्छेने लोकांचं भलं व्हावं यासाठी कर्म करीत राहावं. परंतु या ज्ञानी माणसाने आता काय करू नये हे सांगतात. तर न बुद्धिभेदम जनयेत, बुद्धिभेद म्हणजेच काय, तर लोकांना मोहित करण्याचा प्रयत्न करू नये किंवा तू अमुक एक कार्य करतोस ते बरोबर आहे किंवा हे चुकीचं आहे किंवा ही तुझी पद्धत चुकीची आहे असा लोकांना काहीच उपदेश द्यायला जाऊ नये. तर म्हणतात परमात्म स्वरूपामध्ये स्थित असलेल्या ज्ञानी पुरुषाने किंवा विद्वानाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या लोकांच्या बुद्धीमध्ये भ्रम उत्पन्न करू नये. म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित कर्माचे आचरण करून त्यांना प्रेरित करावे आणि त्यांच्याकडूनही तशीच कर्म करून घ्यावी. तर हे बघा, सोप्या पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल. तर जे काही आसक्ती ठेवणारे पुरुष आहेत, म्हणजे अज्ञ पुरुष आहेत, ज्यांना असं वाटतं कर्म करणाराही मीच आहे आणि कर्माचा उपभोग घेणारा, फळ उपभोगणाराही मीच आहे, तर असे जे कर्माप्रती आसक्त पुरुष आहेत, कर्मामध्ये आसक्ती ठेवणारे पुरुष आहेत, म्हणजे आसक्ती सोडून कर्म न करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्या ज्या प्रकारे कर्म करत आहेत, ज्या पद्धतीने कर्म करत आहेत त्या पद्धतीने त्यांना कर्म करू द्यावी. तर त्यांना तू हे कर्म करत आहेस हे चुकीचं आहे असा त्यांना उपदेश करायला जाऊ नये. म्हणजे तोंडी उपदेश देण्यापेक्षा विद्वान व्यक्तीने आपल्या कृतीतून त्यांना अनासक्त कर्म कसं करावं याचा प्रत्यय आणून द्यावा असं सांगण्याचा त्यांचा उद्देश आहे. म्हणजे आपल्या कृतीतून आसक्तीचे
म्हणजे अनासक्त होऊन कशा प्रकारे बरं कर्म केलं जातं हे व्यक्तीने तोंडी सांगण्यापेक्षा, उपदेश देण्यापेक्षा आचरणातून त्यांना दाखवावं आणि त्या व्यक्तींचं आचरण सुधारण्याचा प्रयत्न करावा किंवा त्यांच्यामध्ये परिवर्तन आणावं असं त्यांनी म्हटलंय. त्यानंतर म्हणतात प्रकृती क्रिया सॉरी थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आपण 27वा श्लोक बघत होतो. प्रकृते क्रियमाणानि गुणैः सर्वाणि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. म्हणजे वास्तविक जी काही सर्व कर्म आहेत, सर्व प्रकारची जी कर्म आहेत ती प्रकृतीच्या गुणांमार्फतच केली जातात. म्हणजे प्रकृतीमध्ये सात्विक, राजस आणि तामस जे काही गुण आहेत ते गुणच ही कर्म करायला मनुष्याला भाग पाडत असतात. एज्युकेटेड पॉप्युलर सर्व आहे. कर्म केवळ गुणांमार्फत केली जातात. आता तसं करायचं हे पर्यंत. गुणांमार्फतच केली जातात. तरी सुद्धा ज्याचे अंतःकरण म्हणजे ज्या पुरुषाचे अंतःकरण अहंकाराने मोहित झालेले आहे, म्हणजे जो व्यक्ती स्वतःला मीच करणारा आहे म्हणजे मीच करता आहे असा जो समजतो, ज्याच्या मनामध्ये मनाली रात्री मॅडम ना प्लीज इथं म्यूट करा. तर ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार आहे किंवा ज्याचं अंतःकरण अहंकाराने मोहित झालेलं आहे असा अज्ञ पुरुष हा मीच करता आहे असे मानतो. अहंकार विमूढात्मा, मूढ म्हणजे असा मूर्ख माणूस केवळ म्हणजे प्रकृतीमध्ये जे गुण आहेत ते सर्व कर्म करणार आहेत असं न जाणता केवळ मीच कर्म करणारा आहे असं जो व्यक्ती मानतो त्याला इथे काय म्हटलंय की मूढ म्हणजे अज्ञ पुरुष असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर 28व्या श्लोकामध्ये म्हणतात तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. मग आता इथे म्हणतात परंतु हे अर्जुना किंवा हे महाबाहो गुणविभाग आणि कर्मविभाग यांना तत्वतः जाणणारा जो ज्ञानी पुरुष आहे किंवा ज्ञानयोगी जो आहे त्याची बुद्धी कशी असते किंवा त्यांचा विचार कसा असतो, तर त्याला हे ठाऊक असतं की प्रकृतीचे जे गुण आहेत तेच सर्व कर्म करत आहेत आणि तेच गुण गुणांमध्ये मिसळून कार्य करत आहेत हे लक्षात घेऊन आसक्त न होता ती व्यक्ती आपल्या कर्माचं आचरण करत असते. म्हणून त्यांनी म्हटले तत्ववित्तू म्हणजे साक्षात तत्व जाणणारा जो पुरुष आहे तो गुणविभाग आणि कर्म विभाग हा तत्वतः जाणणारा ज्ञानी किंवा ज्ञानयोगी जो पुरुष आहे तो सर्व गुणच गुणांमध्ये वावरत आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्यामध्ये आसक्त होत नाही. तर याच्या विरुद्ध अज्ञ व्यक्ती ज्या असतात त्या गुण हे गुणांमध्येच विचरण करत आहेत किंवा वावरत आहेत असं न मानता साक्षात
मीच कर्म करत आहे, साक्षात ते गुण माझ्यामध्ये आहेत आणि करणारा मीच आहे. वास्तविकतः प्रकृतीच सर्व करत असते आणि प्रकृतीमध्ये असणारे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये म्हणजे मनुष्यामध्ये सुद्धा असतात आणि ते गुण गुणांमध्ये वावरत असतात असं न समजल्यामुळे अज्ञ व्यक्ती स्वतःलाच कर्ता म्हणवत असते. परंतु जी ज्ञानी व्यक्ती आहे ती तत्वतः गुण गुणांमध्येच विचरण करत आहेत किंवा वावरत आहेत हे लक्षात घेऊन त्याच्यामध्ये आसक्त होत नाही. त्यानंतर 29व्या श्लोकामध्ये म्हटलंय, प्रकृतेर्गुण सम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मंदान कृत्स्नविन्न विचालयेत. म्हणजेच प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेली जी माणसं आहेत, जी गुणांमध्ये आणि कर्मामध्ये, तीच गुणामध्ये आणि कर्मामध्ये काय होतात तर आसक्त होतात. आणि त्या चांगल्या पद्धतीने गुणविभाग आणि कर्मविभाग न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्याने बुद्धिभेद करू नये. म्हणजे आपण जे मगाशी बघितलं की बुद्धिभेदम न जनयेत, म्हणजे असे जे काही अज्ञ पुरुष आहेत की जे गुणविभाग आणि कर्मविभाग जाणत नाहीत, तेच गुण गुणांमध्ये वर्तन करत आहेत किंवा वावरत आहेत, गुण गुणांमध्येच वावरत आहेत. हे न जाणणारे जे पुरुष आहेत, मंद बुद्धीचे अज्ञानी अशा ज्या काही व्यक्ती आहेत ज्यांना पूर्ण ज्ञान झालेलं नाही, त्या व्यक्तींमध्ये ज्ञानी पुरुषाने बुद्धिभेद उत्पन्न करू नये. मग निराशी आणि आशारहित होऊन कशा प्रकारे बरं कर्म करावं यासाठी 30वा श्लोक येतो. मग भगवंत म्हणतात, मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वर. मग अंतर्यामी किंवा अंतर्मनामध्ये मला म्हणजे मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मलाच समर्पण करून अशा भावनेने हम्म. ममता आणि हो. संतापरहित होऊन तू काय कर तर युद्ध कर. आता तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायाची साधारण पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे, तर इथे मुख्य विषय काय आहे तर अर्जुनाला कर्मप्रवृत्त करणं किंवा अर्जुन ज्या स्वतःच्या कर्मापासून च्युत होऊ पाहत आहे आणि भगवंतांचा उद्देश एवढाच आहे की अर्जुनाला कर्म प्रवृत्त करणं, म्हणजे तू युद्ध करण्यापासून परावृत्त होऊ नकोस, तू युद्ध कर. तर तू युद्ध कर म्हणजेच काय, तू तुझ्या धर्माचं आचरण कर, क्षत्रिय धर्माचं आचरण कर आणि तू तुझं कर्म निश्चितपणे पार पाड. मग आता हे कर्म जे तू करशील ते कशा प्रकारे कर तर म्हणतात की निराशी निर्ममो भूत्वा. निराशी म्हणजे कोणतीही आशा मनामध्ये न ठेवता, निर्ममो भूत्वा म्हणजे मीपणा मनामध्ये न ठेवता केवळ भगवंत म्हणजे ईश्वरच माझ्याकडून हे कर्म करून घेत आहे आणि माझ्या अंतर्मनामध्ये असलेला जो परमात्मा आहे त्याच्या ठाईच आपलं मन किंवा चित्त हे लीन ठेवून केवळ समर्पणाच्या भावनेने निराशी निर्ममो भूत्वा म्हणजे ममता आणि संतापरहित होऊन तू काय कर, कर्म कर. म्हणजे आता इथे अर्जुनाला उद्देश केलाय की युद्धस्व विगत ज्वर, म्हणजे तू युद्ध करण्यासाठी उभा राहा किंवा सज्ज हो. मग इथे मुख्य भाग समजून घेण्यासारखा एवढाच आहे, कशा प्रकारे कर्म करावं. मग इथे अर्जुनाला केलेला उपदेश असो किंवा सामान्य व्यक्तींना, आपल्यासारख्या व्यक्तींना सुद्धा केलेला उपदेश असो, इथे मुख्य बिंदू हाच आहे की आशारहित होऊन आणि मीपणा सोडून, म्हणजे मी करत आहे हा जो अहंकार मनामध्ये असतो, ही मीपणाची भावना सोडून आशारहित होऊन कर्म करणं अपेक्षित आहे. त्यानंतर 31व्या श्लोकामध्ये म्हणतात, ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तोऽनुसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. म्हणजे हे जे कोणी मानवी दृष्टीने, मानव म्हणजे जो कोणी मनुष्य असेल किंवा जो कोणी पुरुष असेल तो दोषदृष्टी सोडून केवळ श्रद्धायुक्त अंतःकरणाने केवळ भगवंताप्रती कर्म करायचं आहे, ही समर्पणाची भावना मनामध्ये ठेवून नेहमी माझ्या मताचेच अनुसरण करेल. म्हणजे मी जे काही सांगितलेलं आहे, जो काही मार्ग मी उपदेश केलेला आहे त्याच्यामध्ये खोट न काढता, त्याच्याविषयी कोणतीही मनामध्ये शंका उत्पन्न न करता केवळ श्रद्धायुक्त अंतःकरणाने जो या मार्गाचं अनुसरण करेल तो नेहमीच कर्मापासून मुक्त होईल. इथे समजून घेण्यासारखी एक गोष्ट आहे की ज्यावेळी भगवत
बुद्धीने, भगवदार्पण बुद्धीने कर्म केलं जातं किंवा समर्पणाच्या भावनेने श्रद्धायुक्त अंतःकरणाने कर्म केलं जातं, त्यावेळी त्या कर्माचा लेप म्हणजे त्यापासून उत्पन्न होणारं पाप पुण्य इत्यादी जे काही फळ आहे ते मनुष्याला लागत नाही. म्हणजेच अनासक्त होऊन केवळ भगवदार्पण बुद्धीने कर्म करणं इथे अपेक्षित आहे. आणि या पद्धतीने जर कर्म केलं तर व्यक्ती कर्मापासून किंवा कर्मफलापासून त्यापासून उत्पन्न होणारं जे काही फळ आहे त्यापासून मुक्त होते. पुढचे आपण एक 35 पर्यंत श्लोक बघूया, त्यानंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघू. ये त्वभ्युसयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतसः. पण आता भगवंत म्हणतात, जे मानव माझ्यावर दोषारोप करून किंवा मी जो काही मार्ग सांगितला आहे त्याच्यामध्ये खोट काढून त्याच्यामध्ये दोष पाहून किंवा निंदा करून माझ्या मतानुसार किंवा मी सांगितलेल्या मार्गानुसार आचरण करीत नाहीत किंवा वागत नाहीत, त्या मूर्खांना, त्या अज्ञ मनुष्यांना तू सर्व ज्ञानांना मुकलेला असेच समज. म्हणजे त्या व्यक्तींना जे माझ्या मार्गाचं आचरण करत नाहीत किंवा मी जो काही मार्ग सांगितला आहे त्याचं आचरण करत नाहीत, त्या व्यक्ती या जगातील सर्व प्रकारच्या भोगांना किंवा सर्व प्रकारचं जे काही ज्ञान आहे त्याला मुकतात आणि स्वतःला नष्ट करून घेतात. म्हणजे इथे अपेक्षित एवढंच आहे की भगवंताने जो काही मार्ग सांगितलेला आहे किंवा गुरुने जो काही उपदेश केलेला आहे किंवा साक्षात ईश्वराने जो काही उपदेश केलेला आहे तो उपदेश किंवा ते जे काही वचन आहे ते श्रद्धा युक्त अंतःकरणाने त्याचं पालन व्यक्तीने करणं आवश्यक आहे. आणि जी व्यक्ती श्रद्धायुक्त अंतःकरणाने या उपदेशाचं किंवा भगवंताच्या उपदेशाचं पालन करीत नाही, ती व्यक्ती या जगातील सर्व प्रकारच्या ज्ञानाला मुक्ते असं समज, असा अर्जुनाला त्यांनी उपदेश केलेला आहे. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि. 33वा श्लोक बघा. प्रकृतीं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. म्हणजे सर्व प्राणी हे प्रकृतीच्या वळणावरच जातात आणि म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊनच कर्मे करतात. आणि ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करीत असतात. मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय बरं करेल असं त्यांनी इथे म्हटलंय. म्हणजे आता जेव्हा व्यक्ती जन्माला येते तेव्हा व्यक्ती कोणतं तरी कर्म करते आणि त्या कर्मावरच आपला पुढचा जन्म हा निर्धारित असतो. जर तुम्ही या प्रस्तावनेमध्ये वाचलं असाल किंवा साधारण तुम्ही कर्मासंबंधी काही वाचलं असाल तर संचित कर्म, क्रियमाण कर्म आणि प्रारब्ध कर्म हे शब्द तुम्ही ऐकले असाल. म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये केलं जाणारं जे काही कर्म आहे त्याला म्हटलं जातं की आगामी कर्म. ठीक आहे, किंवा क्रियमाण कर्म. आणि हे जे काही आपण वर्तमान स्थितीमध्ये कर्म करतो त्याचा संचय कुठे ना कुठेतरी होत असतो. पूर्वजन्मी जे काही आपण केलेला आहे त्या पूर्वजन्मी केलेल्या कर्मांचा संचय जो असतो त्याला म्हणतात की संचित कर्म. आणि ही संचित कर्म ज्यावेळी फलीभूत होतात त्यावेळेस त्याला आपण म्हणतो की प्रारब्ध कर्म. तर आता इथे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की प्रकृतीच्या वळणावर, म्हणजे प्रकृती म्हणजेच काय तर सात्विक, राजस आणि तामस या 3 गुणांची युक्त जी काही प्रकृती आहे त्या प्रकृतीपासूनच या सृष्टीची उत्पत्ती होते. आणि या सृष्टीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सात्विक, राजस आणि तामस हे 3 गुण असतातच. त्यामुळे स्वभावाच्या अधीन होऊन म्हणजे प्रकृतीमध्ये जे काही गुण आहेत आणि मनुष्यामध्ये किंवा जीवामध्ये जे काही गुण आहेत. माझा आवाज येतोय ना? हो येतो. ओके. हो तर हो येतोय. त्या प्रकृतीच्या वळणावर म्हणजे स्वभावाच्या अधीन होऊनच प्रत्येक व्यक्ती कर्म करीत असते. म्हणजे इथे समजून घेण्याची गोष्ट एवढीच आहे की ज्ञानी लोक असोत किंवा अज्ञानी लोक असोत, प्रकृती म्हणजे पूर्वी आपण जे काही कर्म केलेलं आहे त्यानुसारच प्रत्येक मनुष्याची किंवा प्रत्येक जीवाची ही गती असते. त्यानंतर त्यांनी म्हटलंय 34व्या श्लोकामध्ये, इंद्रियस्येन्द्रियार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेतौ यस्य परिपन्थिनौ
मग आता इथे 33वा श्लोक वाचल्यावर आपल्या मनामध्ये अशी एक शंका पण येऊ शकते की जर कोणी ज्ञानी अज्ञानी पुरुष त्यांनी म्हटलं की स्वभावानुसारच व्यवहार करतात, मग शास्त्राचं काय बरं प्रयोजन? मग जे काही तुम्ही मगाचपासून सांगत आहात की शास्त्रविहित कर्म करणं अपेक्षित आहे किंवा शास्त्राने जो काही उपदेश केला आहे त्या प्रकारेच व्यक्तीने कर्म करावं. मग व्यक्ती जर स्वभावतः प्रकृतीच्या अधीन होऊनच जर सर्व कर्म करते किंवा कर्म करण्यास उपयुक्त होते, तर मग शास्त्राचं काय बरं प्रयोजन? तर आता या श्लोकामध्ये ते स्पष्ट करतात, प्रकृतीच्या वश होऊन जरी व्यक्ती कर्म करीत असली तरी सुद्धा ते कर्म करीत असताना कोणता भाव मनामध्ये, कोणता विचार मनामध्ये असणं अपेक्षित आहे. त्यासाठी ते म्हणतात इंद्रियस्येंद्रियार्थे या श्लोकामध्ये स्पष्ट करतात, प्रत्येक इंद्रियाचे इंद्रियाच्या विषयात राग आणि द्वेष लपलेले असतात. आता राग म्हणजे मराठीमध्ये जो आपण राग अर्थ घेतो की कुपित होणे किंवा रागावणे, इथे असा अर्थ अपेक्षित नाहीये. तर राग म्हणजे काय? तर एखाद्या विषयामध्ये असलेली आसक्ती, म्हणजे एखादी जर आपल्याला मनाला आनंददायी जी काही गोष्ट असेल ती गोष्ट मिळवण्याचा किंवा त्या विषयाचा उपभोग घेण्यासाठी मनाची जी प्रवृत्ती होते त्याला म्हणायचं राग. आणि जे विषय आपल्याला नकोसे वाटतात, ज्यापासून काही नकारात्मक भावना उत्पन्न होतात किंवा जे विषय आपल्याला नको आहेत त्याच्यापासून परावृत्त होणं म्हणजेच काय, तर द्वेषाची भावना, त्या व्यक्तीप्रती किंवा विषयाप्रती द्वेष उत्पन्न होणं म्हणजे ती गोष्ट मला नको, अनिष्टापासून निवृत्ती असा अर्थ घ्यायचा. राग म्हणजेच आसक्ती आणि द्वेष हे दोन. आता इथे त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे मुख्यपणे त्यांना हे म्हणायचं की प्रत्येक इंद्रिय, मगाशी मी सुरुवातीलाच सांगितलं की कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय त्या त्या इंद्रियांचे, प्रत्येक इंद्रियाचे विषय आहेत आणि या विषयामध्ये राग आणि द्वेष या दोन भावना आहेत. कशा आहेत? तर लपलेल्या आहेत. तर माणसाने त्या दोघांच्या आहारी कधीच जाऊ नये, म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादा विषय आवडला म्हणून त्याच्या अति आहारीही जाऊ नये, आणि जर एखादी गोष्ट इष्ट नसेल तर त्याचा अति द्वेष करणं हे सुद्धा व्यक्तीसाठी किंवा व्यक्तीच्या प्रकृतीसाठी इष्ट नाही. म्हणजे इंद्रियांच्या विषयामध्ये असलेले लपलेले जे राग आणि द्वेष आहेत त्यांच्या आहारी व्यक्तीने जाता कामा नये किंवा जाऊ नये. कारण आपल्या कल्याणाचा जो मार्ग आहे त्या कल्याणाच्या मार्गामध्ये येणारे हे दोन मोठे शत्रू आहेत. जसं की आपण सामान्यपणे एका रस्त्याने किंवा एखाद्या वाटेने चालत असू आणि आपल्या वाटेमध्ये काही दगडधुंड आला तर आपण काय म्हणतो की त्या मार्गामध्ये हा अडथळा निर्माण झाला. म्हणजे चांगलं सुटसुटीतपणे किंवा सुकरपणे मी 10 पावलं चालत गेलो आणि 11व्या पावलावर हा दगड आला किंवा एखादा काटा लागला आणि अडथळा निर्माण झाला. त्याचप्रमाणे जो कल्याणाचा इष्ट साधण्याचा जो काही मार्ग आहे, मोक्षापावे तो जाण्याचा जो मार्ग आहे, त्या कल्याणाच्या मार्गामध्ये येणारे दोन अडथळे कोणते आहेत, विघ्न कोणती आहेत? तर राग आणि द्वेष, इंद्रिय आणि इंद्रियांच्या विषयामध्ये असलेले जे राग आणि द्वेष आहेत तीच या मार्गामधले काय आहेत, तर मोठे शत्रू किंवा अडथळे आहेत. म्हणून प्रकृती जरी कर्म करून घेत असली किंवा व्यक्ती प्रकृतीच्या प्रमाणे, म्हणजेच त्यांनी म्हटलं की 33व्या श्लोकामध्ये की प्रकृतीच्या वळणावर जाताना म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन जरी व्यक्ती कर्म करीत असली तरी सुद्धा कर्म करीत असताना व्यक्तीने इंद्रिय आणि इंद्रियाच्या विषयामध्ये लपलेले जे राग आणि द्वेष आहेत त्यांच्यापासून दूरच राहावं किंवा हे कल्याणाच्या मार्गातील शत्रू आहेत. हा भाव किंवा हा विचार मनामध्ये नेहमी ठेवावा आणि त्यानुसारच व्यक्तीने कार्य करावं. त्यानंतर 35व्या श्लोकामध्ये म्हणतात, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. आता परधर्म आणि स्वधर्म या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतील किंवा हे शब्द ऐकलेले असतील. पर म्हणजे दुसरा, म्हणजे इतरांचा धर्म. धर्म म्हणजेच काय? आता इथे कोणताही धर्म आपल्याला अपेक्षित नाहीये, हिंदू मुस्लिम असा कोणताही धर्म अपेक्षित नाहीये. तर धर्म म्हणजे ड्युटी किंवा धर्म म्हणजे कर्तव्य. प्रत्येकाला शास्त्राने प्रत्येकाच्या वर्ण आणि आश्रमानुसार जे काही कर्तव्य कर्म सांगितलं त्यालाच इथे आपण म्हटलेलं आहे धर्म. आणि जिथे जिथे तुम्हाला धर्म शब्द येईल तिथे कोणताही पंथ किंवा धर्म असा अर्थ न घेता तुम्ही काय अर्थ घ्यायचाय, तर धर्म म्हणजे व्यक्तीचं कर्तव्य. तर आता इथे म्हणतात श्रेयान स्वधर्मो विगुण,
म्हणजे चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून, म्हणजे दुसऱ्याचा धर्म म्हणजेच काय तर परधर्म, म्हणजे चांगल्या प्रकारे आचरणात आणलेला कितीही गुणांनी युक्त असा परधर्म कधीही श्रेष्ठ नसतो, असा इथे सांगण्याचा त्यांचा उद्देश आहे. शब्दशः अर्थ बघा, त्यानंतर तुम्हाला परत समजावून सांगते. चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या किंवा इतरांच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे आणि आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म भय प्राप्त करून देणारा आहे. आता इथे त्यांना सांगायचंय व्यक्तीने, मग ती कोणत्याही आश्रमाची असू दे किंवा कोणत्याही वर्णाची असू दे, त्या त्या आश्रमाला उद्देशून, त्या त्या वर्णाला उद्देशून जे जे काही शास्त्राने कर्म सांगितलेलं आहे, विहित कर्म सांगितलेलं आहे, त्या व्यक्तीने आपल्या वर्णाश्रमानुसार तेच कर्म, तेच कर्तव्य जीवनभर करणं किंवा त्याचं पालन करणं अपेक्षित आहे. जर दुसऱ्याचा धर्म चांगला म्हणून त्याच्यामध्ये अनेक गुण आहेत किंवा तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे आचरण करू शकतो असं म्हणून तुम्ही स्वतःचा धर्म सोडून जर इतरांच्या धर्माचं आचरण केलं, त्याचं पालन करायचा तुम्ही प्रयत्न केला, तर भले तो धर्म किंवा ते कर्तव्य कितीही चांगलं असलं, कितीही गुणांनी युक्त असलं, तरी सुद्धा ते तुम्हाला कल्याणाची प्राप्ती करून देणारं नाही. आणि जरी आपला धर्म गुणरहित असला तरी, आता इथे त्यांनी म्हणजे काय गुणरहित धर्म असतो असा त्यांचा सांगण्याचा उद्देश नाहीये, तर त्यांनी एक उदाहरणादाखल म्हणजे कल्पना म्हणून इथे दिले की चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून जरी आपला धर्म गुणरहित असला, म्हणजे भले एखादा गुण कमी जास्त असला त्याच्यामध्ये, तरी सुद्धा व्यक्तीने स्वतःच्या धर्माचंच आचरण करावं आणि मग स्वतःच्या धर्माचं आचरण करताना किंवा स्वतःच्या धर्मात मरण आलं किंवा मृत्यू आला तरी तो कल्याणकारकच असतो किंवा कल्याणाची प्राप्ती करून देणाराच असतो. म्हणून दुसऱ्याचा धर्म हा नेहमी भय प्राप्त करून देणारा आहे. त्यामुळे व्यक्तीने स्वतःच्या धर्माचं आचरणच करावं. आता थोडक्यात एक उदाहरण बघू, त्याच्याने तुम्हाला समजू शकेल. आता जर ब्रह्मचारी व्यक्ती असेल किंवा जर अध्ययन करणारा एखाद्या गुरुकुलामध्ये शिकणारा जर विद्यार्थी असेल, जो ब्रह्मचारी आहे, त्याच्यासाठी काय बरं धर्म आहे, त्याचं काय कर्तव्य आहे, तर गुरुकुलामध्ये राहून, गुरुगृही राहून शास्त्राध्ययन करणं, अध्ययन करणं हे त्याचं कर्तव्य आहे. तो स्वतःचा धर्म सोडून जर त्याने गृहस्थाचा धर्म आचरण जर तो करायला गेला किंवा गृहस्थ धर्माचं जर त्याने आचरण केलं, तर भले गृहस्थ धर्म कितीही चांगला असला, कितीही श्रेष्ठ असला, तरी त्या ब्रह्मचार्याच्या दृष्टीने, त्या बटूच्या दृष्टीने त्याचं जे वय आहे आणि तो ज्या अवस्थेमध्ये आहे, त्या ब्रह्मचार्याच्या दृष्टीने त्याने अध्ययन करणंच अपेक्षित आहे. ते अध्ययन म्हणजे स्वतःचा धर्म म्हणजे काय, स्वतःचं त्याचं कर्म म्हणजे काय, तर ब्रह्मचर्याश्रमामध्ये राहून, गुरुगृही राहून गुरूंची सेवा करणं, अध्ययन करणं, शास्त्राध्ययन करणं हा त्याचा जर धर्म असेल, तर त्या स्वतःचा तो धर्म सोडून किंवा त्या धर्मापासून च्युत होऊन जर त्याने इतरांच्या म्हणजे संन्यासाच्या धर्माचं आचरण करण्याचा प्रयत्न केला किंवा गृहस्थाचा धर्म आचरण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यापासून त्याला कोणतंही इष्टफळ किंवा त्याच्यापासून त्याचं कल्याण होणार नाही. इथे समजून घेण्याचा भाग एवढाच आहे की व्यक्तीने, मग ती व्यक्ती कोणी असू दे, त्या मनुष्याने काय करणं अपेक्षित आहे, तर स्वतःच्या धर्माचं म्हणजे स्वतःच्या कर्माचं शास्त्रोक्त पद्धतीने जे आश्रमाला आणि वर्णाला उद्देशून जे काही कर्म सांगितलेलं आहे, त्या स्वतःच्या धर्माचं आचरण करणं अपेक्षित आहे. जर स्वतःचा धर्म सोडून इतरांच्या धर्माचं तुम्ही आचरण केलं, तर व्यक्तीला त्यापासून नेहमी भयच प्राप्त होतं. म्हणून त्यांनी म्हटलंय परधर्मो भयावह स्वधर्मे निधनम श्रेय, म्हणजे स्वतःच्या धर्माचं आचरण करताना मरण आलं तरी सुद्धा ते श्रेष्ठ समजावं, परंतु इतरांच्या धर्माचं आचरण कधीही करू नये, हा त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे. आज आपण पास करू एवढंच. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे श्लोक बघू. ठीक आहे, कोणाला इथपर्यंत काही शंका विचारायच्या असतील तर विचार.